नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी, कोणती झाडे लावू नये, तर त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तर नंबर 1 म्हणजे पपई दारामध्ये नसावी, त्यामुळे संततीचे व संपत्तीचे नुकसान होते. अंगणामध्ये तुळस नक्की असावी, परंतु ते थेट दरवाजासमोर नसावी, त्यामुळे द्वारभेद निर्माण होतो. नंबर 3 म्हणजे घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत. गृहकलह, अशांती तसेच शत्रुभय निर्माण होते. परंतु गुलाब आणि कोरफड चालते. नंबर 4 कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी. नंबर 5 म्हणजे गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात, अशी मान्यता आहे. नंबर 6 ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. नंबर 7 पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असेलच तर ते घराच्या पश्चिम दिशेला असणे फलदायी असते. नंबर 8 पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचे रक्षण करतो. नंबर 9 ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा घाला, म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. नंबर 10 वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. घराच्या आग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत, त्याने अनेक त्रास वाढतात. नंबर 12 घराभोवती काटेरी कुंपण असू नये. नंबर 13 घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. नंबर 14 पाण्याची कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावी. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत. ज्या घराभोवती केळी, बोर, बाबूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. घराच्या भोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होतो. नंबर 18 घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावल्याने खूप शुभ समजले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. नंबर 19 नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडांजवळ बसून साधना केली असता मन प्रसन्न होते. नंबर 20 घराच्या आवारामध्ये नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. नंबर 21 फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिण दिशेला असावे. नंबर 22 कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये, हा दोष मानला जातो. नंबर 23 घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात. पहिले म्हणजे नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग, नागलता इत्यादी. नंबर 24 प्लॉटमध्ये रुईचे झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही रुईचे झाड लावू शकता. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. यानंतरच तरुणाचा दहन संस्कार करतात. यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास अशोक वृक्ष घराच्या उत्तर दिशेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास होत नाहीत. घरामध्ये बेलफळ आणून ठेवावे. 1 ते 2 आठवड्यांनी ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते. घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यामध्ये पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा,
स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी. आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागामध्ये लावावी. यामुळे फायदा होतो. नंबर 30. औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ मृज संग्रह करतात. म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी. हमखास पाणी लागते. नंबर 31. घरामध्ये सतत उजेड असावा. यामुळे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश व वास करत नाही. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा.